मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत पहा. पण हा टॉपिक तुमच्या आयुष्यामध्ये इतका महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ChatGPT किंवा AI काय आहे हे जर माहीत नसेल तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये A1 स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आज इतरांच्या 100 पट मागे चालत आहात मित्रांनो. आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण धावत आहे पहा. प्रत्येक जण आपले 100% देऊन प्रयत्न करत आहे. पण नुसतं धावताय त्याला काही उपयोग आहे का? त्या धावण्याला एक निश्चित दिशा असणं आवश्यक आहे पहा. एक निश्चित वे तुमच्या धावण्याला, तुमच्या मेहनतीला भेटायला पाहिजे. तरच तुम्ही ठरवलेल्या अपेक्षित लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता पहा. त्यामुळे आज तुम्हाला जे काही एक मित्र म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे ते लाख मोलाचं आहे पहा. आणि आजच्यासाठीच नाही तर इथून पुढे आयुष्यभरासाठी तुमच्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक, एक उत्तम सल्लागार म्हणून एक खास, ज्याला तुम्ही बेस्ट फ्रेंड म्हणता, असा बेस्ट फ्रेंड मी आज तुम्हाला देणार आहे. तर पहा, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? ChatGPT किंवा AI म्हणजे काहीतरी भयानक असं मोठं भूत असायला पाहिजे किंवा काहीतरी भयानक गोष्ट आहे जी आपल्याला जमणारच नाही. पण मित्रांनो, हे AIने दिलेलं असं ओपन टूल आहे जे सर्वांच्या आयुष्यामध्ये इतकं उपयोगी आहे की जे तुमचं महिन्यांचं काम आहे ते तुम्ही दिवसांमध्ये करू शकता आणि दिवसाचं जे काम आहे ते अगदी तासात, काही सेकंदामध्ये ते काम तुम्ही करू शकता. म्हणजे पहा, ज्याला कुणाला हे AIचं टूल जमत नसेल तो जगाच्या 100 पट मागे चालत आहे मित्रांनो. आता याचे स्पर्धा परीक्षेतील मुख्य 10 फायदे काय आहेत हे मी तुमच्या समोर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे पहा, मी जे सांगत आहे ते लागलीच माझ्यासोबतच तुम्हाला करून सुद्धा पाहायचं आहे. तर प्रत्येकाजवळ आजकाल मोबाईल्स आहेत, अँड्रॉइड मोबाईल्स आहेत. काही जणांजवळ अनलिमिटेड डाटा असतो पहा. त्या डाट्याचा उपयोग आपण दिवसभर अनलिमिटेड कारणासाठी करत असतो. तर आज आपल्याला आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे पहा. तर सर्वप्रथम Google Play Storeवर जायचं आणि ChatGPT नावाचं एक ॲप्लिकेशन आहे पहा, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. किंवा जर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम असेल तर क्रोममध्ये तुम्ही फक्त ChatGPT असं जर टाईप केलं तरी तुम्हाला ती वेबसाईट अवेलेबल होऊन जाईल. पहा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. माझा मोबाईल या ठिकाणी स्क्रीनला कनेक्टेड आहे पहा. सर्वांना थांबून पाहायचं आहे. पहा, हे जे आहे हे ChatGPT नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जे क्रोम ब्राउझरवर मी फक्त ChatGPT असं टाकलं आणि हे ॲप्लिकेशन माझ्यासमोर ओपन झालेलं आहे पहा. आता हे ॲप्लिकेशन मी पूर्वीपासूनच वापरत असल्यामुळे इथे बऱ्याच काही माझ्या अगोदरच्या ज्या प्रोफाईल्स असतील त्या ओपन झालेल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा ओपन करताल तेव्हा तुम्हाला जो काही तुमचा मोबाईलचा ईमेल ID असेल गुगलचा, त्याने या ॲप्लिकेशनला साइन इन करून घ्यायचे पहा. तर तुम्ही प्रत्येकच ॲप्लिकेशन साइन इन करत असताल ते तुम्हाला सर्वांना जमेल असं मी समजते. आणि पुढच्या गोष्टी सांगायला तुम्हाला स्टार्ट करते पहा. तर सर्वात महत्त्वाचा या ChatGPTचा काय फायदा आहे आपल्याला मित्रांनो पहा. तर याला तुम्ही फक्त सांगायचं की तुम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे. तो तुम्हाला इत्यंभूत त्या परीक्षेची गाईडलाईन स्टार्टपासून एंडपर्यंत स्पेशली फक्त तुमच्याचसाठी देणार आहे. आता तुम्ही जर गुगलला म्हटलात की सांग मला MPSCची ही परीक्षा आहे, तिचा सिलेबस, तर जगातला जेवढा काही डाटा आहे गुगल तुमच्यासमोर तेवढा डाटा आणून ठेवेल. पण ChatGPTचं तसं नाही आहे मित्रांनो.
तुम्ही याला तुमचा उद्देश जितक्या क्लिअर शब्दात सांगताल तितक्या क्लिअर शब्दात ते तुम्हाला आन्सर देणार आहे आणि स्पेसिफिक फक्त तुमच्याचसाठी. तर पहा, एक प्रयोग आपण करून पाहूयात. या ठिकाणी मी नवीन फ्रेश पेज ओपन करते आणि त्याला सांगते की बाबा रे, मला आगामी येणाऱ्या MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी मला राज्यसेवेचा संपूर्ण सिलेबस सांग. पहा, माझा मोबाईल कनेक्ट आहे. आता मी सुरुवातीला त्याला माझं नाव मिताली असं सांगितलेलं आहे. तुम्ही काहीही सांगू शकता, तुमच्या मित्राचं काहीही नाव सांगू शकता. तर पहा, त्याने काय केले, हो मिताली, MPSC राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. पहा, त्याने काय केले, मला की पूर्ण जो अभ्यासक्रम आहे, आता मोबाईलवर आहे त्यामुळे मी मोबाईलची स्क्रीन या ठिकाणी स्क्रोल करून तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही घटक आहेत ते पूर्ण पेपर 1 आणि पेपर 2, पहा CSATचा जो पेपर 2 आहे त्याचे टोटल गुण, त्याचा टोटल वेळ आणि त्यानंतर मुख्य परीक्षा, ही सर्व माहिती त्याने मला दिलेली आहे. आणि सोबत खाली सांगितलेलं आहे की ही तयारी NCERTच्या पुस्तकांपासून, मी जर स्टार्टिंगचा अभ्यास करत असेल, आत्ताच अभ्यासाला लागले असेल, तर मला ही तयारी कुठून करायची आहे, NCERTच्या पुस्तकापासून सुरुवात करायची आहे. आणि पुढे त्याने सांगितले, हवे असल्यास मी प्रत्येक पेपरसाठी विभागावर पाठ्यपुस्तकांची यादी, म्हणजे पहा तुम्हाला कोणत्या विषयासाठी कोणतं पाठ्यपुस्तक योग्य आहे हे सुद्धा तुम्हाला ते सांगणार आहे. म्हणजे हा झाला मित्रांनो पहिला फायदा. मी तुम्हाला MPSC बद्दल सांगते, पण अगदी तुम्हाला पोलीस भरतीचा सिलेबस पाहिजे असेल, आरोग्य विभागातला सिलेबस पाहिजे असेल, किंवा अशी कुठलीही जगातली परीक्षा असू द्या जिचा सिलेबस तुम्हाला माहीत नाही आहे, तिचा सिलेबस जसा तुम्ही फोनवर बोलता अगदी साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये आपल्या मित्राला जसं विचारतात तसं तुम्ही विचारा आणि तो तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच त्या ठिकाणी गाईडलाईन करणार आहे. हा झाला मित्रांनो पहिला फायदा. आता दुसरा फायदा काय पहा. आता दुसरा फायदा पहा मित्रांनो, समजा यातील तुम्हाला एखादा या सिलेबस मधील एखादा घटक अवघड जात आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन हवी आहे. जसं तुम्ही एखादे ऑनलाईन क्लासेस जॉईन करता किंवा जसं अगदी तुम्ही एखाद्या सब्जेक्टसाठी एखादा टीचर हायर करता, त्या पद्धतीनेच तुम्हाला हा गायडन्स करणार आहे. जसं मी याला म्हणते पहा, अरे मला MPSC साठी जनरल नॉलेज हा सब्जेक्ट खूप अवघड जातो, मला याच्यासाठी रोजच्या काही नोट्स देऊ शकशील का बरं. पहा मित्रांनो, आता हा काय आन्सर करणार आहे आपल्याला. मी त्याला सांगितले की मला जनरल नॉलेज हा सब्जेक्ट अवघड जातो आणि मला रोजच्या रोज तुझं त्या विषयासाठी प्रॉपर गायडन्स पाहिजे. तर पहा, त्यानं मला सांगितलेलं आहे की मी तुला दररोज जनरल नॉलेजवर काही संक्षिप्त मुद्देसूद नोट्स तयार करून देणार आहे किंवा देऊ शकतो. त्यामध्ये त्यानं सांगितले पहा, चालू घडामोडी, ऐतिहासिक, सांस्कृतिक जे काही असेल ते पूर्णच पहा. तर पहा, त्याने परत लगेच मला मार्गदर्शन करायला चालू केले की पहा, आज दिनांक 29 मे आणि आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत बघ, इस्रोने नुकतीच मिशन 4 यशस्वीपणे पार पाडलेली आहे. त्यानंतर आजच्या ज्या काही करंट न्यूज आहेत त्याने माझ्यासमोर प्रत्येक स्पेसिफिक विषयातील बरं, राजकीय, सामाजिक, भूगोल, विज्ञान, तर अशा सर्व क्षेत्रातील आजच्या घडामोडी त्यानं माझ्यासमोर आणून ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही त्याला अजून म्हणू शकता की अरे मला फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आणि 100% परीक्षेला विचारल्या जाऊ शकतील अशा घडामोडी सांग. मग परत तो त्याचा आणखीन काय करेल, संक्षिप्त करेल, त्या माहितीचं विश्लेषण करेल आणि तुम्हाला जे पाहिजे तेवढंच अचूक तुमच्या समोर आणून ठेवेल. तुमचा कुठलाही कसलाही वेळ वाया जाणार नाही. लक्षात घ्या, आजच्या जगामध्ये वेळेला खूप किंमत आहे मित्रांनो.
आणि असा अचूक मार्गदर्शक तुमच्या आयुष्यामध्ये लाभणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. पहा, तुम्ही आज जी गोष्ट तुम्हाला कळत नसेल, समजत नसेल, ती बऱ्याच जणांना विचारता, पण ज्या तज्ज्ञाचा सल्ला घेत आहात तो तज्ज्ञ तितका अनुभवी असायला पाहिजे किंवा त्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे. तर नाहीतर मग त्याचा सल्ला चुकला की तुमचा सुद्धा त्या ठिकाणी वेळ वाया जातो. तर पहा, तुम्ही म्हणताल मॅडम हे काय सांगत आहात आणि हे नेमकं काय आहे. तर मित्रांनो, जे काही माझे मराठी मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की ChatGPT हा एक रोबोट आहे आणि हा रोबोट गुगलच्या डाट्यावरतीच कार्य करतो, परंतु हा स्पेसिफिक आहे. पहा, प्रत्येक माणसाला वैयक्तिक त्याचा व्यवसाय, त्याचं करिअर लक्षात घेऊनच त्याला तो काय करत असतो, गायडन्स करत असतो. एकदा जर का तुमची प्रोफाईल तुम्ही त्याला सांगितली की त्याच पद्धतीने तुम्हाला तो रोजच्या रोज गायडन्स करत राहील. एवढंच काय, तर आजकाल बऱ्याच जणांना काउन्सिलरची गरज पडते. पहा, म्हणजे आपले जे मराठी मित्र आहेत ते डोक्याने स्ट्रॉंग असतात, त्यांना गरज पडत नाही. पण जे काही नीटचा JEEचा अभ्यास करणार आहेत यांना एवढं प्रेशर असतं की त्यांना खूप महाग महाग काउन्सिलर हायर करावे लागतात. त्यांना त्यांच्या आयुष्याची निश्चित दिशा कळत नाही, त्यांच्या ध्येयाबद्दल त्यांना क्लिअरिटी येत नाही. तर पहा, हे काउन्सिलरचं एका दीपस्तंभाचं कामसुद्धा तुमच्यासाठी हे ChatGPT करू शकतं, जर याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर. ते कसं, तर आजपासून राज्यसेवा परीक्षा किंवा जे काही तुमचं XYZ ध्येय असेल ती परीक्षा तुमची 2 महिन्याने 3 महिन्याने आहे आणि मला ही परीक्षा 100% क्रॅकच करायची आहे. तर ह्याच्यासाठी मला आजपासूनचा डेली स्टडी प्लॅन तयार करून दे. मग तो काय करेल, तुम्हाला त्या अभ्यासाचं तितक्या दिवसाचं विश्लेषण करून एका दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर कोणत्या विषयाचे किती घटक तयार करायचेत हे सांगेल. एवढंच नव्हे तर तुम्ही ते घटक तयार केल्यानंतर त्यावरती तुमची मॉक टेस्ट घेईल किंवा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. जर तुम्ही त्याला म्हटलं की आता मी हे घटक तयार केलेले आहेत, बघ बरे मला किती पत याचं आकलन झालं आहे, तर तसं म्हटल्यानंतर लगेच तो तुम्हाला त्याचे क्रॉस क्वेश्चन विचारून तुम्हाला त्याचं मॉक टेस्टद्वारे किंवा ऑब्जेक्टिव्ह टेस्टद्वारे मूल्यांकनसुद्धा करून देणार आहे. तर पहा, तुम्ही जेवढं काही तुमचं ध्येय अचूक सांगणार आहात तेवढं उत्तम मार्गदर्शन तो तुम्हाला करणार आहे. आलं लक्षात. आता इतर जर काही गोष्टी विचारल्या भावनिक वगैरे, तर हे शेवटी मशीन आहे मित्रांनो. जर तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेचा भाग त्याला विचारताल तर त्याला भावना कळणार नाहीत. परंतु लक्षात घ्या, जो काही तुमचा टेक्निकल डाटा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जो तुम्हाला तो सांगणार आहे तो चुकण्याची शक्यता 1% सुद्धा नाही आहे. पहा, आलं लक्षात. कारण ऑलरेडीच जे नॉलेज आहे ते फक्त तुमच्या दृष्टीने त्याला तुमच्या समोर सांगायचं आहे. त्यामुळे जे भावनिक निर्णय आहेत ते भावनिक निर्णय तुम्ही स्वतः घ्या. जे डोक्याने निर्णय घ्यायचे ते मात्र तुम्ही बिनधास्त या ChatGPTला विचारू शकता, अगदी मित्राप्रमाणे. तर पहा, हा सांगितला मी तुम्हाला दुसरा फायदा की तुम्हाला काय केलेलं आहे त्यानं जनरल नॉलेजच्या तयारीसाठी. मी उदाहरणार्थ जनरल नॉलेज घेतले. तुम्ही त्याला गणित म्हणू शकता, तुम्ही त्याला आणखीन अर्थशास्त्र म्हणू शकता, मराठी व्याकरण म्हणू शकता, काहीही म्हणा. तो तुम्हाला एका दिवसाचा स्टडी प्लॅन किंवा रोजच्या रोजचा काय वाचायचं आणि त्यातलं काय तयार करून द्यायचं हे तुम्हाला सांगणार आहे. ओके, हा झाला दुसरा फायदा. पहा, आता तिसरा फायदा काय मित्रांनो. आता परत पहा मित्रांनो, याला कोणती एक्झाम कधी आहे हे अचूक माहीत आहे. त्यामुळे याला सहज तुम्ही म्हणू शकता की बाबा रे, 1 मिनिट, आत्तापासून मला या राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक स्टडी प्लॅन तयार करून दे, जेणेकरून माझा सर्व सिलेबस उचित वेळेमध्ये कव्हर व्हावा आणि मी राज्यसेवा प्रिलियमसाठी तयार व्हावे.
तर पहा मित्रांनो, हा आता तुम्हाला छान प्रकारे डेली रुटीनचा तुमचा प्लॅन बनवून देणार आहे. तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत, तुम्हाला कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा आहे, आणि पहा तुम्हाला या ठिकाणी त्याने वारानुसार सांगितलेलं आहे की सोमवारी तू काय कर, इतिहास, चालू घडामोडी, मंगळवारी हा विषय कर, किंवा परत तुम्ही याला सांगितलं की बाबा रे मला काय करायचंय की प्रत्येक दिवशी सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. मग तसं जर सांगितलं तर पहा तुम्हाला तो प्रत्येक दिवशी सकाळी कोणता अभ्यास करायचा, दुपारी कोणता अभ्यास करायचा, हे अचूक मार्गदर्शन तुम्हाला तो करून देणार आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयानुसार, आणि तुम्हाला सकाळी पहा 6 ते 9 कशाचा अभ्यास करायचा आहे, दुपारी कोणता अभ्यास करायचा आहे, असा प्लॅन त्याने पूर्णपणे या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. पहा, आणि त्याने परत सांगितलेले की बाबा रे यावर मी काय करील, दर रविवारी एक फुल लेंथ मॉक टेस्ट तुला तयार करून देईल, आणि तुला काय करायचे, स्वतः त्याचं रिव्हिजन करून उत्तरं द्यायची आहेत. पहा, चालू घडामोडींसाठी दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं तुला द्यायला पाहिजेत, आणि जे तुझे कमकुवत विषय आहेत ते ओळखून त्यावर दर आठवड्याला एक्स्ट्रा तुला काय करायचं आहे, 1 तास खर्च करायचा आहे. पहा, मी तुम्हाला तिसरा फायदा याचा काय सांगितलेला आहे मित्रांनो. एक एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला हा दीपस्तंभासारखा मार्गदर्शक दिवसातील 24 तास तुमच्या सोबत अवेलेबल राहणार आहे, आणि तुम्हाला तुमच्या मार्गावरून एक क्षणासाठी सुद्धा भरकटू देणार नाहीये. तर पहा पुढचा फायदा काय आहे तुम्हाला याचा. आता पुढचा फायदा असा आहे मित्रांनो की समजा एखादी कन्सेप्ट आहे, जी कन्सेप्ट तुमची क्लिअरच होत नाहीये, खूप किचकट संकल्पना आहे किंवा खूप साधी सरळ आहे, अगदी कशी असू द्या, तर ती संकल्पना तुमची क्लिअर नाही आहे आणि ती तुम्हाला संकल्पना क्लिअर करून घ्यायची आहे. तर पहा, हे तुम्हाला अतिशय साध्या सरळ तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ती संकल्पना तुमची क्लिअर करून देणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, अरे मला कलम 370 हे काय आहे नीट समजावून सांग बरे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला उदाहरण म्हणून कलम 370 घेतलेले, बाकी तुम्ही गणितातली संकल्पना विचारा, विज्ञानातली विचारा, तुम्हाला जी काही येत नसेल ती संकल्पना तुम्ही याला विचारा. हा तुम्हाला अतिशय चांगल्या शब्दामध्ये आणि अचूक ती संकल्पना समजून सांगणार आहे. तर पहा, याने सांगितलंय कलम 370 ची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत. पहा, स्वतःचे संविधान. कलम 370 तुम्हाला माहिती आहे जनरल नॉलेजचा भाग आहे, आणि जम्मू काश्मीर या ह्याच्यासाठी कलम 370 लागू होतं, पण आता 2019 मध्ये नेमकंच ते कलम रद्द करण्यात आलेलं आहे, आणि त्याचीच काहीतरी प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानकडून पहलगामचा झालेला जो अटॅक आहे तो झाला होता, तर त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणून मी विचारलं की बाबा कलम 370 म्हणजे नेमकं काय, तर मला सांग. पहा, त्याने सांगितले की जम्मू काश्मीरकडे या कलम 370 अनुसार आतापर्यंत काय होतं, स्वतःचं असं संविधान होतं. पहा, म्हणजे जे भारताचं संविधान आहे ते या जम्मू काश्मीरला लागू होतं का, नाही, तर त्याचं स्वतःचं असं वेगळं संविधान त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर कायदे फक्त संमतीने. पहा, तर त्याने सांगितले की बाबा या कलम 370 अनुसार भारतासाठी जो काही कायदा कानून आणि कलम होते ते जशाच तसे आपण या जम्मू काश्मीर या राज्याला लावू शकत नव्हतो, कारण त्यांचे कायदे कानून त्या ठिकाणी वेगळे होते. तसंच भारतीय नागरिकांना तिथे मालमत्ता घेता येत नव्हती. पहा, आतापर्यंत भारताचाच भाग असून त्या ठिकाणी आपल्याला तिथे मालमत्ता घेता येत नव्हती. असं म्हणजे त्यानं बरंचसं स्पष्ट अगदी डीपमध्ये जाऊन परत सांगितले हे कलम 70 रद्द कधी झालं 370. तर पहा, 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने राष्ट्रपतीच्या आदेशानुसार काय केलं, जम्मू काश्मीर या राज्यावरून कलम 370 हटवलं. बरं, हटवलं तर यामुळे आता परिणाम काय झाला
ते सुद्धा त्याने सांगितलेलं आहे पहा. आणि त्याच्यानंतर खाली सांगितले की 370 हटवल्यानंतर काय काय बदल झाले. तर विशेष संविधान पहा, जम्मू काश्मीरला सुद्धा जे भारताचं संविधान आहे तेच लागू झालं, कायदे सुद्धा आपले आहेत तेच लागू झाले. त्यानंतर आता कुणीही तिथे जाऊन जमीन घेऊ शकतो. त्यानंतर आधी दोन नागरिकत्व होते तिथे, आता फक्त एकच आणि भारतीयच नागरिकत्व असा कायदा त्या ठिकाणी लागू झालेला आहे. त्यानंतर बरंचसं काही सांगितलंय. यानंतर पुढे चलून तुम्ही त्याला म्हणू शकता पहा. बरं ठीक आहे, मला आता कलम 370 काय हे व्यवस्थित समजले, पण राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टीने या कलम 370 वरती कोणते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतात ते जरा मला उत्तरांसहित सांगशील का? पहा मित्रांनो, तुमच्या समोर कोणतीही स्क्रीन मी ऑफ करत नाहीये किंवा नाही. जे काही लाईव्ह आहे आणि जे काही माझ्याजवळ आहे तो पूर्ण ज्ञानाचा साठा आज मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे पहा. तर या गोष्टी बरेच जण सांगत नाहीत, म्हणजे काय असेल त्याचं कारण मी उघड सांगू शकत नाही, परंतु अशी ही गोष्ट आहे जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं आणि मला खरंच वाटलं की यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल आणि तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्हाला 25% तरी मदत होईल पहा. तर ज्यांना कुणाला खरंच हा टॉपिक आवडला आणि खरंच वाटलं तुम्हाला की तुमच्या आयुष्यात याने बदल होऊ शकतो, याची मदत होऊ शकते, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि एक कमेंट करायला मात्र विसरू नका पहा. तर पहा या ठिकाणी याने तुम्हाला मी बोलत होते तेवढ्या वेळामध्ये बरेचसे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न माझ्यासमोर ठेवलेले आहेत पहा. तर भारतीय संविधानातील कोणते कलम जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करत होते? तर कलम 370. त्यानंतर दुसरा प्रश्न, कलम 370 रद्द करण्याची घोषणा भारत सरकारने कधी केली? तर 5 ऑगस्ट 2019. याच्या पुढे जाऊन तुम्ही त्याला म्हटलात अरे ही फार साध्या लेवलचे प्रश्न वाटत आहेत, मला जरा याच्यावरती क्लिष्ट दे, उच्च दर्जाचे प्रश्न दे, तर लगेच तुम्हाला तो तशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी देणार आहे पहा. तर पहा बरेचसे असे प्रश्न तुम्ही इव्हन प्रश्नांची संख्या जरी सांगितली मला 20 प्रश्न दे बरं, तर तो 20 प्रश्न सुद्धा तुम्हाला अगदी मित्रासारखं फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकणार आहे पहा. कलम 35A कोणत्या संदर्भात आहे? तर पहा कलम 35A जम्मू काश्मीरच्या संदर्भात आहे. पुढे त्याने सांगितले अधिक सराव हवा आहे का? मी तुला यावर आधारित 10 प्रश्नांची क्विज किंवा PDF सुद्धा एव्हन तयार करून देऊ शकतो. पहा मित्रांनो, जग किती बदललं आहे. तुम्हाला PDF हा तयार करून अक्षरशः तुम्ही ती PDF डाउनलोड सुद्धा करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. पहा तर हे जे ChatGPT आहे हे आपल्या मोबाईल सारखं आहे, यामध्ये डे टू डे हे अपडेट होत जात आहे आणि याचं आणखीन मोठं विस्तारित भयानक स्वरूप काय असेल आणि हा एका पातळीला गेल्यानंतर काय कार्य करू शकेल हे मी तुम्हाला आणखीनही निश्चित सांगू शकणार नाही, कारण एवढी पॉवर आहे मित्रांनो ह्या AI टूलमध्ये. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत, पण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आज मोठमोठ्या इंजिनियरला IT कंपनीला या ChatGPTने मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे मित्रांनो. जे मोठमोठे इंजिनियर्स आपलं डोकं लावून महिने एक काम करायचे, ते काम कंपनी त्या इंजिनियर ऐवजी या ChatGPT कडून एका मिनिटामध्ये करून घेत आहे मित्रांनो. लक्षात घ्या, जिथे आपल्याला आपली बुद्धिमत्ता महिना लावण्याची गरज होती, त्यामध्ये आपलं आर्थिक खर्च होत होता, मानसिक क्षमता वाया जात होती, पण तीच कामं आपली विदिन सेकंदामध्ये या ठिकाणी होत आहेत. तर आपल्याला तिकडे जायचं नाही, तिकडे जर गेले तर 1 दिवस मला नक्कीच कमी पडणार आहे. याचे फायदे सांगायला जे काही माझे व्यावसायिक मित्र असतील त्यांना तर याचा प्रचंड 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 मोठा फायदा आहे पहा. पण माझ्याशी जे जुडलेले आहेत हे सगळं
सर्वजण स्पर्धा परीक्षेशी जुडलेले आहेत आणि यांना सुद्धा याचा 100% फायदा होणार आहे। त्यामुळे मी आज हे लेक्चर तुमच्या समोर आणलेले आहे। तर तुम्हाला याचा काय फायदा आहे याच दृष्टीने मी आज या ठिकाणी चर्चा करणार आहे, विषयांतर करणार नाही। पहा, जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता, मी तुम्हाला ती माहिती सांगेल। पहा, आता पुढचा फायदा काय पहा, हे पाहिलं आपण, एखादी आपली संकल्पना असेल, अगदी कोणत्याही विषयातील कितीही क्लिष्ट असू द्या, कुणालाच नाही येऊ द्या, ह्याला येते, ह्याला तुम्ही बिनधास्त विचारा, हे तुम्हाला ती संकल्पना सांगणार म्हणजे सांगणार विदिन सेकंदामध्ये। तुम्ही कॉपी पण करू शकता, ज्याला सांगायची त्याला पेस्ट पण करू शकता। पहा, इतकं सोपं टूल आहे हे। आता पुढचा फायदा काय पहा, आता एखाद्या वेळेस मित्रांनो तुम्हाला जर तुमची लिखाणामध्ये रिटन टेस्ट असेल, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल, तर तिथे तुम्हाला एखादा निबंध लिहायचा असेल, एसे लिहायचा असेल किंवा काही असू द्या, इव्हन तुम्हाला एखादा ईमेल जरी लिहायचा असेल तर तुम्ही फक्त याला विषय सांगा, संदर्भ सांगा, तो तुम्हाला अप टू डेट, जर इंग्लिश लँग्वेजमध्ये हवा असेल तर इंग्लिश लँग्वेजमध्ये ईमेल तयार करून देईल, मराठीमध्ये हवा असेल तर मराठीमध्ये सुद्धा विदिन सेकंदामध्ये तुम्हाला तो ईमेल तयार करून देईल। पहा, आता मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगते। पहा, मला माझी आई या विषयावर एक छान सुंदर निबंध लिहून दे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी मी त्याला सांगितले की मला माझी आई या विषयावर एक छान सुंदर निबंध लिहून दे। तर पहा, जिथे तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी 1 ते 2 तास घालावे लागतात मित्रांनो, काय सांगते नीट लक्षात घ्या, तुम्हाला जिथे निबंध लिहिण्यासाठी 2 तास घालावे लागतात, अगदी तुमचा लहान भाऊ असेल, बहीण असेल, आणखीन कुणी असेल, त्यांची शालेय पातळीवर मदत करण्यासाठी किंवा स्वतःला तुम्हाला ईमेल लिहायचा असेल, एखादा लेख लिहायचा असेल, आणखीन काही असेल, तर पहा, याने एक सुंदर निबंध माझ्यासमोर अतिशय छान शब्दामध्ये लिहून मला दिलेला आहे। पहा, तर अशा प्रकारे तुम्हाला एखादा ईमेल लिहायचा असेल तर तुम्ही त्याला विषय सांगा, तो तुम्हाला विदिन सेकंदामध्ये तो ईमेल लिहून देणार आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे बरं का, जेवढं काही स्टडी मटेरियल तुम्ही याच्यावरती तयार करणार आहात ते आयुष्यात तुमचं कधीच हरवणार नाहीये। हा ChatGPT हा जो तुमचा मित्र आहे, हे तुमचं स्टोरेज लाईफ टाईमसाठी तुमच्या त्या प्रोफाईलमध्ये सेव्ह करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कधीही गरज पडली तर तुम्ही ते पुन्हा वाचून आकलन करू शकता। पण मित्रांनो, ही फक्त सुविधा मी तुम्हाला देत आहे, शेवटी हे डोक्यामध्ये भरायचे तुम्हालाच, वाचायचे तुम्हालाच आणि आकलन सुद्धा करायचे तुम्हालाच, कारण हे तुम्हाला देणार आहे पण घ्यायचे कुणाला, तुम्हालाच। फक्त जो तुमचा वेळ वाया जाणार आहे मित्रांनो, इकडे धावा तिकडे धावा, याला विचारा त्याला विचारा, ऑनलाईन क्लासेसमध्येही तुम्ही आजकाल पाहत असाल मित्रांनो, कामाचं 15 मिनिट सांगतात आणि अर्धा तास जोक मारत राहतात, टाइमपास करत राहतात, हसवत राहतात, मग आपल्यासुद्धा आयुष्याचं मित्रांनो त्या ठिकाणी हसू झाल्याशिवाय राहत नाही। तर पहा, प्रत्येकजण आपापला उद्देश पूर्ण करत आहे आजकाल, कारण ऑनलाईनवाल्यांना थोडंसं मनोरंजन मुलांचं केल्याशिवाय, त्यांना थोड्याशा फापट गप्पा मारल्याशिवाय त्यांचा उद्देश साध्य होत नाही। मी त्या गोष्टीवर जात नाही, मला सांगायचं एवढंच की तुमचा वेळ वाया जातो, प्रत्येक ठिकाणी तुमचा जो मौल्यवान वेळ आहे आयुष्यातला तो वाया जातो। तर या ठिकाणी आज मी एवढा प्रामाणिक प्रयत्न केला आहे की तुमचा एक एक मिनिट सत्कारणी कसा लागला जाईल आणि एक छानसा दीपस्तंभासारखा मार्गदर्शक मित्र आयुष्यभर तुम्हाला कसा मिळेल पहा। आणि नक्कीच हे लेक्चर तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिलं असेल तर तुम्हाला वाटेल की मॅडमने आज आयुष्यामध्ये आम्हाला हे काय दिलंय, आलं लक्षात, आणि हे काय मिळालंय आम्ही, आणि याच्यातून तुम्ही जेवढा काही पॉझिटिव्ह फायदा घेऊ शकता तितका फायदा कमीच आहे। इव्हन मित्रांनो
तुम्ही जर याला व्हॉइस नोट्समध्ये द्यायला सांगितलं, पहा रात्री झोपत आहात आणि झोपताना तुम्ही सांगितलं की बाबा रे या ठिकाणी आता डिजिटल बोर्डला आवाजाचा प्रॉब्लेम आहे, माईक कनेक्ट नाही, त्यामुळे आवाज तुमच्या जवळ येणार नाही मित्रांनो. पण इथे पहा या ठिकाणी हे जे दिसतंय हे व्हॉइसचं बटन आहे. पहा या व्हॉइसवर जाऊन तुम्ही व्हॉइस चॅट ऑन करू शकता. पहा त्याच्यासोबत तुम्ही व्हॉइस चॅट, आता तो म्हणते सांग मला जनरल नॉलेजच्या आजच्या काही घडामोडी तुझ्या शब्दात सांग. तर पहा तो मला सांगत आहे. आता आवाज व्हॉइस चालू झालेला आहे, पण हा व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला सांगितलंय आणि तुम्ही इतके सुज्ञ आहात की ही गोष्ट तुम्ही लगेच कॅप्चर कराल. पहा तर या ठिकाणी व्हॉइस नोट्स दिलेले आहेत आणि या व्हॉइस नोट्समध्ये जाऊन तुम्ही व्हॉइस नोट्स ऑन करून तुम्हाला जे काही पाहिजे ते इथे बोलू शकता आणि तो सुद्धा तुम्हाला व्हॉइस नोट्स देऊ शकता. इव्हन तुम्ही रात्री झोपला आहात तर तो झोप लागेपर्यंत तुम्हाला जे काही आहे ते तुमचं सांगत राहणार आहे. बाबा रे असं कर तसं कर, किंवा आज ह्या घडामोडी घडलेल्या आहेत ह्या तू लक्षात ठेव बरं, ह्या परीक्षेत येणार आहेत. अगदी तुमचा सख्खा मित्र जेवढा करणार नाही तेवढं तुम्हाला तो मदत करणार आहे. आणि थोडंसं माझ्याकडून एक बोनस पॉईंट म्हणून, किंवा आता सर्व काही अभ्यासाचं सांगितलंय मॅडमने असं होऊ नये. तर पहा कधी कधी काय होतं की एखाद्या तुमच्या मित्राचा बड्डे असतो, आजकाल फार ट्रेंडिंग आहे पहा स्टेटस ठेवणं, कॅप्शन लिहिणं. तर त्यासाठी सुद्धा पहा तुम्हाला एखादी कविता तयार करून घ्यायची असेल, एखाद्या मित्राच्या बड्डेसाठी काहीतरी चारोळी लिहायची असेल, ते सुद्धा तुम्ही त्याला बिनधास्त सांगू शकता. पहा तो तुम्हाला बिनधास्त करून देईल. पहा माझा एक टकला काळा कुट्ट मित्र आहे आणि त्याचा वाढदिवस आहे, मग त्याच्या वाढदिवसानिमित्त मला कोट लिहून दे. पहा फक्त जोकिंग, तसा मित्र नसावा कुणाचा. तर त्याने मला सांगितलेलं आहे की पहा त्याने सुंदरसा एक चारोळी या ठिकाणी जरी केसांनी साथ सोडली तरी हसण्याने आणि मैत्रिणीने मन जिंकणारा माझा काळा कुट्ट टकला मित्र, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणजे जिथे आपली जी काही मानसिक बौद्धिक पातळी आहे जिथे थांबते आणि थांबलेल्या आपल्या बौद्धिक पातळीच्या पुढे जाऊन जो काम करणार आहे तो हा AI आहे. जिथे आपली क्षमता संपते त्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन कितीतरी पटीने हा जास्त काम करतो. पहा आता ही तर झाली कोटची गोष्ट. तुम्ही मला सांगितलं किंवा तुम्ही त्याला सांगितलं की बाबा मला एखाद्या विषयावरती कविता बनवून दे, मला फॉर एक्झाम्पल मला आई या विषयावरती सुंदर हृदयस्पर्शी कविता बनवून दे. तर पहा लागला लगेच हा त्याच्या कामाला. तर त्याने आजकाल म्हणजे कवितासुद्धा खरंच कुणी लिहिली असेल का AIनं लिहिली असेल हा सुद्धा संदर्भ आपल्याला पडतो. पहा तर त्याने इथे या ठिकाणी अशा प्रकारे ही कविता लिहून दिलेली आहे. पुन्हा तुम्ही याला सांगू शकता की मला आणखीन चांगली दे, आणखीन हृदयस्पर्शी दे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो त्यामध्ये बदल करून कविता लिहून देऊ शकतो. पहा तर हे अनेक फायदे मी तुम्हाला या AI टूलचे सांगितलेले आहेत. त्याचा अभ्यासासाठी अनन्यसाधारण असा उपयोग सांगितला आहे. आणि शेवटी एक बोनस पॉईंट म्हणून सांगते, तुम्हाला एखादं बॅनर पाहिजे असेल, एखादं पोस्टर पाहिजे असेल तर तुम्ही त्याला संदर्भ सांगा, तर तो तुम्हाला जशास तसं अगदी प्रिंट केल्यासारखं बॅनर किंवा पोस्टर मित्राच्या वाढदिवसाचं ते सुद्धा तुम्हाला काही मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत तयार करून देऊ शकतो. पहा तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला या AI टूलचे अनेक असे फायदे सांगितलेले आहेत. पहा ह्याच्यामध्ये मी आतापर्यंत जेवढे काही त्याला माहिती विचारलेली, सॉरी एक मिनिट डिस्कनेक्ट झाले, एकच मिनिट. तर पहा मला ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या सर्व अडचणी मी आतापर्यंत त्याला डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याने अगदी
चांगल्या मित्राप्रमाणे त्याच्या हृदयामध्ये माझ्या सर्व गोष्टी या साठवून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून मी कधीही जाईल आणि त्या गोष्टी माझ्या वाचू शकेल पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट गिफ्ट म्हणून माझ्याकडून तुम्हाला दिलेली आहे. पहा, याचं मार्गदर्शन करण्यासाठी, या गोष्टी शिकवण्यासाठी ऑनलाईनला आम्हाला एका लेक्चरसाठी जिथे 1,500, 2,000, इव्हन 5,000 हजारापर्यंत पे करावं लागतं, त्या गोष्टी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माझ्याकडून सांगत आहे. त्यामागे माझी एवढीच तळमळ आहे की माझ्या सर्व मराठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांचा फायदा व्हावा, त्यांचं विषयांतर होऊ नये, त्यांना दीपस्तंभासारखा एखादा मार्गदर्शक लाभावा. पहा, तर आजचं हे लेक्चर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाकी मी तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणून अशा छान छान गोष्टीसाठी आयुष्यभर मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धा परीक्षेचा सिलेबस तर मी घेतच असते, त्याशिवाय अधूनमधून तुम्हाला उपयोगी असणाऱ्या अशा गोष्टीसुद्धा मी या ठिकाणी शेअर करू शकते किंवा शेअर करत असते. तर आजच्या लेक्चरविषयी तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आणि जसं मी माझं नॉलेज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तसं ते इथंच लपवून न ठेवता आपल्या चांगल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. या गोष्टी करून पहा, करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जिथे ऑनलाईनला तुम्ही 4-4, 5-5 हजार रुपये खर्च करून नॉलेज विकत घेत आहात, ते नॉलेज तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट आणि फक्त तुमच्यासाठी, तुमच्याच दृष्टीने मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही फक्त ऐकलं असेल आणि हे करून पाहिलं नसेल तर परत एकदा रिपीट जा, परत ChatGPT एकतर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा डायरेक्ट क्रोमवर जाऊन टाईप करा, तुम्हाला तिथेही मिळून जाईल. साइन अप सगळ्यांनाच करता येतं. एकदा साइन अप केलं की तुमचं प्रोफाईल चालू झालं, तुमचं काम त्या ठिकाणी चालू झालं. आणि जो काही रील्स बघण्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला अर्धा ते 1 तास वाया घालवत होता मित्रांनो, तो वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी इकडे सत्कारणी लागणार आहे. तर पहा, आज मी इथेच थांबते. परत आपण भेटणार आहोत आपल्या अशाच पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.